शनिशिंगणापूरमध्ये आज एक ऐतिहासिक निर्णय झालाय। शनिशिंगणापूर विश्वस्त मंडळात पहिल्यांदाच महिलांची निवड झाली आहे। अनिता शेटे आणि शालिनी लांडे विश्वस्त मंडळात निवड झालेल्या महिलांची नाव आहेत। विश्वस्त मंडळात 11 जणांची निवड झाली आहे, त्यापैकी 2 महिला आहेत। एका महिलेनं शनिशिंगणापूर चौथऱ्यावर प्रवेश केल्यामुळे वाद निर्माण झाला होता। त्यानंतर इथल्या विश्वस्त मंडळानं राजीनामा दिल्यानंतर पुन्हा निवड प्रक्रिया घेण्यात आली आणि त्या 2 महिलांची निवड झाली। पण असं असलं तरी देखील महिलांना चौथऱ्यावर चढण्यास मात्र अजूनही मनाईच आहे। महिलांना अधिकार नव्हता फॉर्म भरायला, पण यावर्षी भरायला महिलांनी अधिकार, पण अजून माहित नव्हतं की महिला विश्वस्त मंडळात पहिल्यांदाच निवड झाली आहे। खरं तर हा श्रद्धेचा भाग आहे, परंपरेचा भाग आहे, पण तरीही या नेमक्या श्रद्धेच्या मागे, प्रथा परंपरेच्या मागे कुठलंही शास्त्रीय कारण नसल्यामुळे आणि महिला भाविक जर शनी महाराजांना चालत असतील तर त्या चौथऱ्यावर जाऊन पूजा करण्यापासून अडचण कोणत्या असतील या प्रश्नाची उत्तरं अजूनही कोणाकडे नाही आहेत। मात्र यातला महिलांचा, भाविकांचा शनी महाराजांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो जिवंत ठेवण्यासाठी आता चौथऱ्यावर जाण्यास त्यांना परवानगी दिली जाते का, हा प्रश्न निर्माण झालाय। त्यातच पुरोगामीपणा सिद्ध करण्यासाठी विश्वस्त मंडळानं 2 महिलांची निवड केली आहे। अर्थात पहिल्यांदाच 2 महिलांची निवड झाली आहे। ही काय अपघाताने निवड झाली नाहीये, कारण 2 महिन्यापूर्वी एक महिला चौथऱ्यावर चढली आणि हे सगळं प्रकरण पुन्हा एकदा ढवळून निघालं। शनिशिंगणापूरमधील ही ऐतिहासिक घटना आहे। विश्वस्तपदी 2 महिलांची ही निवड झालेली आहे। विश्वस्त मंडळात पहिल्यांदाच निवड झाल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। आपण या संदर्भात बोलणार आहोत। शालिनीताई लांडे आपल्या सोबत आहेत, ज्यांची विश्वस्त पदी निवड झाली आहे। शालिनीताई, झी 24 तास मध्ये आपलं स्वागत। खरं तर सुरुवातीला आपलं अभिनंदन, पण एक महिला म्हणून हा सगळा मान तुम्हाला मिळाला आहे। प्रश्न एवढाच आहे की आता चौथऱ्यावर जाण्याचा मान तुम्ही खुला करून देणार का? नाही देणार। पारंपरिक प्रथा आलेली आहे, महिलांना चौथऱ्यावर प्रवेश नाहीये। शालिनीताई, मुद्दा असा आहे की शनी महाराजांचे तुम्ही बघतात, अनेक महिला देखील बघतायत, पण मग शनीच्या चौथऱ्यावर जाण्यास का नेमकी बंदी आहे? महिलांची सावली पण नाही चालत, शनिदेवाला महिलांचा स्पर्श सुद्धा चालत नाही, त्याच्यामुळे नाही। शालिनीताई, तुम्ही विश्वस्त पदावर त्यात तुमची आता निवड झालेली आहे। खरं तर मग विश्वस्त पदावर तुमची नेमणूक कशासाठी करण्यात आली? पुरोगामित्व दाखवण्यासाठी जे सगळं चित्र निर्माण करण्यात आलंय ना? महिलांसाठी, महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमची निवड तिथं करण्यात आलेली आहे। मग महिलांचा प्रश्नच आहे की आम्ही चौथऱ्याच्या 2 मिनिटावर येतो आणि चौथऱ्यावर जाऊ शकत नाही, हा सगळा शनिशिंगणापूर मधला सगळ्यात मोठा प्रश्न आहे। त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? नाही, महिलांना देवस्थानचे स्पर्श करायला महिलांना अधिकार नाहीये। पण मग तुमची नेमकी महिला म्हणून किंवा विश्वस्तपदी निवड झाल्यानंतर महिलांसाठी तुम्ही काय करणार आहात? महिलांसाठी जेवढं काही आम्ही जेवढं महिलांसाठी करू तेवढं आम्ही, म्हणजे महिलांना जेवढं आवश्यक आहे तेवढं आम्ही महिलांसाठी करू, पण महिलांना चौथऱ्यावर देणार नाही परवानगी। नक्कीच महिलांचे हक्क शाबूत राहावेत, त्यांना चौथऱ्यावर जाण्याचा मान मिळावा, एवढीच सदिच्छा असो। धन्यवाद शालिनीताई आमच्याशी बोलल्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।